मेलेल्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खायचं सुद्धा काम भाजपने केलं. लोकांना सत्तांतर पाहायला मिळेल का? अंदाज व्यक्त करून पत्रकार आणि राजकीय निरीक्षक तोंडावर पडलेले आहेत. पण भाजपची हवा टाईट झाली आहे का? निश्चितपणे भाजपची अवस्था आता काय झाली? भाजपची अवस्था म्हणजे सहन होत नाही आणि सांगता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने ओंजळीने भ्रष्टाचार केला असेल तर यांनी खोऱ्याने ओढले. खरंच पाणी मुरतंय कुठेतरी? पाणी निश्चितपणे मुरतंय. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काल संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यात. त्यानंतर मात्र शहरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. मतदानाची वेळ ही जवळ येते, पण या सगळ्या गडबडीमध्ये, या सगळ्या प्रचाराच्या गोंधळामध्ये नेमकं काय काय घडलंय, ही निवडणूक कुठल्या मुद्द्यांभोवती फिरली, नेमकी ही लढत दादा विरुद्ध दादा अशी झाली आहे का? या निवडणुकीमध्ये हे भाजप आणि राष्ट्रवादी हे वगळता इतर पक्ष कुठे होते, त्यांचं नेमकं काय झालंय आणि त्यांचं काय होणार आहे, हे प्रश्न अनेकांना पडलेले आहेत. आणि आज आसपासच्या क्षकिरण या राजकीय कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी गप्पा मारणार आहे या शहरातले ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांच्यासोबत. तुमचं स्वागत. नमस्कार. जवळपास 40 वर्ष तुम्ही या शहरामध्ये पत्रकारिता करताय. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आत्ता काय घडलंय हे तर जाणून घ्यायचंच आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आत्तापर्यंत महापालिका, विधानसभा, लोकसभा या निवडणुका कव्हर केलेल्या आहेत. त्यांचा अनुभव आणि आत्ताच्या निवडणुकीचा अनुभव काय वेगळेपण आहे? 1986 पासूनच्या महापालिका निवडणुका मी कव्हर केलेल्या आहेत, पण या निवडणुकीमध्ये सगळाच वेगळेपणा दिसतोय. एकतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आयाराम गायरामांना भाजप आणि राष्ट्रवादीने विशेषत्वाने संधी दिलेली आहे आणि उरलेले आयाराम हे एकनाथ शिंदे गटाने आणि काही अन्य छोट्या मोठ्या पक्षांनी ते पळवलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा फरक या निवडणुकीमध्ये दिसला तो पारदर्शकतेचा अभाव. म्हणजे दर निवडणुकीमध्ये एकदा अंतिम यादी फायनल झाली म्हणजे छाननी झाली की पत्रकारांना त्याची माहिती दिली जायची. यावेळेस ती माहिती दुसऱ्या दिवसापर्यंत दिली गेली नाही. याला खऱ्या अर्थाने राजकीय पक्ष पण जबाबदार होते आणि दबावतंत्र पण जबाबदार होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज राजकारण्यांमध्ये जर आपण पाहिलं तर पूर्वी नेते आणि कार्यकर्ते हे एकमेकाला बांधले गेलेले होते, म्हणजे निष्ठा होत्या. नेते त्यांना जीव लावायचे आणि कार्यकर्ते पण त्यांचं ऐकायचे. पण यावेळच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर कार्यकर्ते कुठल्याही पद्धतीने का होईना मी ही निवडणूक लढवणारच. त्याला कारणही असं होतं की मागे मी एकदा गमतीने बोललो होतो की मोदींचं सरकार जर केंद्रात सत्तेवर आलं तर निवडणुका होतील का नाही हा म्हणजे प्रश्न आहे. तर त्याच्यावरती मला बरेच लोक म्हटले झाले की विधानसभा. मी म्हटलं पालिकेची निवडणूक होती आहे का? तर पालिकेची निवडणूक 9 वर्षांनी होती आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जणांनी काय झालं की गुडघ्याला बाशिंग बांधले. काही हो मी निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच अशा पद्धतीने सगळे सज्ज झाले. आणि मग राजकीय पक्षांमध्ये काय झालं की महायुती होणार की नाही, महाविकास आघाडी की होणार की नाही, ह्याच्यामध्ये एवढी अनिश्चितता निर्माण झाली आणि मग नेत्यांना भीती वाटायला लागली की एवढे पक्ष, एकीकडे महायुती तुटली कारण श्रीरंग बारणेंना ते पहिल्यांदा 25 जागांची मागणी केली, नंतर ते 15वरती आले, नंतर 9 जागा, नंतर काही जण म्हणतात की ते 5 जागांवरती पण थांबायला लागले. पण भाजपने त्या पण जागा त्यांना देऊ केल्या नाही. त्याच 5 जागा त्यांनी RPIला दिल्या. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये पण प्रचंड घोळ चालला. म्हणजे काही जणांनी तर असा प्रयत्न केला की अजित पवारांसहित महाविकास आघाडी. प्रत्यक्षामध्ये एवढं विचित्र अवस्था झाली त्यांची की महाविकास आघाडीमध्ये अजित पवारांना घ्यायचं नाही. कारण का की मग त्याच दिवशी आपण जर पाहिलं की बोलणी ज्या दिवशी चालू होती त्याच दिवशी रोहित पवार आणि डॉक्टर अमोल कोल्हे खासदार हे दोघं जाऊन अजित पवारांना भेटले आणि त्यांच्याशी बोलणी केली. त्याच रात्री त्यांनी घोषणा केली की महाविकास आघाडी तुटली आणि 2 राष्ट्रवादी आम्ही एकत्र लढतोय. मग प्राप्त परिस्थितीमध्ये शिवसेना, मनसे आणि काँग्रेसची आघाडी करायचं झालं. काँग्रेस, मनसे आणि शिवसेना, उद्धव ठाकरे गट एकत्र बसले. त्याच्यामध्ये काळेवाडीतल्या एका जागेवरनं की ज्या जागेवरती मागच्या वेळेस सुजाता नखाते या दुसऱ्या नंबरवरती होत्या, शिवसेनेच्या लक्षणीय मतं होती, त्यांना 2,500 मतं होती. तर शिवसेनेने त्या जागेचा आग्रह धरला आणि काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सायली नडे तिथल्या शहराध्यक्षा होत्या इथल्या, त्याच्यामुळे काँग्रेस त्या जागेबाबत आग्रही झाली.
आणि त्याच्यावरनं दोघांमध्ये म्हणजे फिसकटली युती आणि मग उर्वरित शिवसेना आणि मनसे यांची युती झाली. काँग्रेस स्वतंत्रपणे रिंगणामध्ये उतरली. याच्यामध्ये एवढी धावपळ झाली की राजकीय पक्षांना त्यांच्या शहराध्यक्षांना फोन केलं तरी तुम्हाला हसायला येईल, त्यांना सांगता येईना आपल्या पक्षाचे उमेदवार किती. योगेश बहलांसारखा अभ्यासू नेता ज्यांना मी फोन केलं, नेते किती लोक उमेदवार तुमचे आहेत, पाठवतो तुला म्हणून लवकर यादीच येत नव्हती. आणि रात्री त्यांनी उशिरा मग दुसऱ्या दिवशी ती यादी प्रसिद्धीला दिली. तेव्हा कळलं की 123 जागा. मग परत म्हटलं अरे मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला किती जागा सोडल्यात तुम्ही 123 जागा लढवल्यात. त्याच्यावरती म्हटलं की 5 जागांवरती त्यांनी आमची चिन्हावरती लढतायत आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढतोय. म्हणजे प्रचंड अनिश्चितता होती, सावळा गोंधळ होता. आणि या गोंधळामध्ये आपल्या नेत्यांवरती कार्यकर्त्यांचा विश्वास नाही आणि कार्यकर्त्यांचा नेत्यांवर विश्वास नाही. अशा पद्धतीमध्ये कुठल्याच पक्षाने AB फॉर्म लगेच तातडीने दिले नाही. दरवेळची पद्धत तुम्ही पत्रकारिता तुम्हाला माहिती आहे की उमेदवार कोणाला दिली उमेदवारी याच्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन राजकीय पक्षाचे लोक आपली उमेदवारी जाहीर करायचे. 128 मतदारसंघात हे आमचे उमेदवार आहेत, या ठिकाणी आम्ही अमक्याला पाठिंबा दिला आहे. यावेळेस अशी कुठलीही पद्धती दिसली नाही. निवडणूक आयोगाला थेट ह्यांनी नेऊन दिल्या याद्या की हे आमचे अधिकृत उमेदवार. त्यातली गंमत तुम्हाला सांगतो की अर्ध्याधिक उमेदवार विविध पक्षांचे पळून गेले. भाजपचा दहशतवाद असेल किंवा भाजपच्या संदर्भामध्ये हे जे विरोधी आघाडीचे नेते आहेत, अगदी राहुल गांधीसुद्धा असतील किंवा राज्यातले असतील, ह्यांनी जे डोक्यामध्ये खूळ घातलं आहे लोकांच्या, ते खरं आहे का नाही हे परमेश्वराला आणि भाजपवाल्यांनाच माहिती आहे. पण या संदर्भात वारंवार आरोप केला गेला आहे की मतदान यंत्रामध्ये गडबडी केल्या जात आहेत. आणि त्याला संदर्भ पण असा आहे की केंद्रात म्हणजे देशातली जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये मोदी सरकार निवडून आलं, पण त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 31 जागा विरोधकांना होत्या मात्र. आणि मग विधानसभेला जेव्हा निवडणूक झाली तेव्हा आपल्यासारख्या पत्रकारांनी सांगितलं की महाविकास आघाडी सत्तेवरती येईल आणि तोंडावर पडलो आपण सगळे. म्हणजे 235 जागा भाजपला आणि मित्रपक्षांना मिळाल्या. तेव्हा पत्रकारांसहित लोकांचेही डोळे पांढरे झाले, आमची दिलेली मतं कुठे गेली. आणि मग हे डोक्यात फॅड बसलं लोकांच्या की भाजप आपल्याला जर जिंकायचं असेल, नगरसेवक व्हायचा असेल, आपल्याला काय घरी बसायला आणि पराभूत व्हायला लढायचं नाही. म्हणजे आमचा तो काळ होता, मला आठवतं आहे की त्या काळामध्ये लोक 10 मतं पडली तरी चालेल, तो विचार पुढे नेण्यासाठी उभे राहायचे. आज आयडिओलॉजी होती, त्यावेळेस तत्त्व होती आणि हे माझ्या पक्षाचं तत्त्व आहे, मला 10 मतं मिळाली तरी चालतील, हा माझ्या पक्षाचा आदेश आहे. मात्र या निवडणुकीमध्ये अनेक जणांनी रिंगणातून पळ काढलेला दिसला. ह्याचं उदाहरण सांगतो. शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी 58 उमेदवार रिंगणात उतरवले, प्रत्यक्षामध्ये 46च उमेदवार राहिले. जेव्हा सुषमा अंधारे तिथे आल्या तेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारला पत्रकार परिषदेमध्ये की ताई, तुमच्या पक्षाचे 58 उमेदवार रिंगणात होते आणि प्रत्यक्षामध्ये 46च कसे राहिले, एवढे लोक कसे गेले पळून? तर ताई म्हटलं की भाजपकडून दादागिरी केली जाते. म्हटलं शिवसेना कधीपासून दादागिरीला घाबरायला लागले? म्हणजे अशा पद्धतीने सगळ्यांचं हे हे होतं. मला ह्याच्यावरतीच यायचंय. सातत्यानं बोललं जायचं इथं माज आहे, इथे दहशत आहे, इथे दडपशाही आहे. म्हणजे नेमकं काय? पत्रकार म्हणून जेव्हा तुम्ही फिरता या शहरामध्ये तेव्हा नेमका काय अनुभव येतो का? हे नुसतं निवडणुकीच्या काळात करायचे आरोप आहेत? कसं आहे की प्राधिकरण सारखा जो भाग आहे सुशिक्षित किंवा ज्या भागामध्ये बहुसंख्येने बाहेरून आलेले लोक राहतात, अशा भागामध्ये दादागिरी वगैरे प्रकार नाही आहे. पण तुम्ही पाहिलं तर गावठाण परिसर जो आहे, पिंपरी गाव असेल, भोसरी असेल, अशा भागामध्ये काही प्रमाणामध्ये दादागिरी केली जाते आणि त्या भागातले जे उमेदवार असतात त्यांच्या प्रभावाखाली मतदार असतात. म्हणजे किती नाही म्हटलं तरी लोक विचार करतात की मी गावावरनं आलो आहे, मला इथे राहायचं आहे, मी पोटा पाण्यासाठी आलो आहे, त्यामुळे माझ्या शेजारचा जो स्थानिक माणूस आहे तो काय सांगेल त्याच्यानुसार मला करावं लागेल, वागावं लागेल, अशा पद्धतीने. पण ज्या ठिकाणी विशेषत्वाने स्थानिक मंडळीच एकमेकाच्या विरोधात उभे राहिलेत तिथे बाहेरून आलेली माणसं प्रचंड दबावाखाली आहेत. त्याच्यामुळे दादागिरी आहे म्हणजे नाही आहे असं म्हणता येणार नाही, दादागिरी निश्चितपणे. आणि दुसरी गोष्ट, 2 मतदारसंघांमध्ये विधानसभा म्हणजे महापालिकेला इकडे चांदगुडे, सुप्रिया चांदगुडे आणि पलीकडे रवी लांडगे, हे दोघं बिनविरोध निवडून आले.
त्याच्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः पत्रकारांनी अजितदादांना प्रश्न विचारला की दादा गुंडगिरी आहे का. त्याच्या आधी दादा असं म्हटले होते की एक भगिनी माझ्याकडे आली आणि तिने सांगितलं की तिचा मुलगा निवडणूक रिंगणामध्ये होता, तर त्याला गाडीमध्ये बसवलं आणि माघार घ्यायला प्रवृत्त केला. तर मी त्यांना विचारलं की ह्या 2 मतदारसंघातलं कोणी होतं का. तर ते म्हटले त्याच्यापुरताच असं नाही आहे, संपूर्णरित्या भाजपने या निवडणुकीमध्ये दहशतीचा भीतीच्या वातावरणाखाली या निवडणुका घेतल्या जात आहेत. पण आमच्या काळामध्ये पण काही निवडणुका बिनविरोध झाल्या, पण लोकशाही पद्धतीने त्या निवडणुका झाल्या. समजून सांगणं किंवा त्या उमेदवाराचे विचार बदलणं, त्याला वाटणं की बाबा आपल्याला भविष्य काळामध्ये काही संधी मिळू शकेल, अशा प्रकारचं दादांचं ते वक्तव्य होतं. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीने ज्या अर्थी बिनविरोध निवडीबद्दल भाष्य केलं, त्या अर्थी निश्चितपणे या निवडणुकीमध्ये दादागिरी होताना दिसते. अजित पवारांनी सातत्यानं भ्रष्टाचाराचा मुद्दा इथं लावून धरला. भाजपला हा मुद्दा खोडून काढता आलाय का असं वाटतंय का. प्रचार जो रंगला सगळा तो नेमका कशा पद्धतीने हे झाला, आरोप होत गेले का आणि तिकडून काहीच उत्तरं न देता ते घसरलं, काय झालं नेमकं. बरोबर. अजितदादांची जी पहिली पत्रकार परिषद झाली खराळवाडीमध्ये, त्याच्यामध्ये दादांनी प्रथमतः सांगितलं की पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. आम्ही या महापालिकेमध्ये 25 वर्ष सत्तेत असताना या शहरासाठी अनेक विकास कामं केली. मात्र 2017 नंतर महापालिकेत सत्तेत आलेल्या मंडळींनी महापालिका अक्षरशः लुटून खाल्ली, रिंग केल्या, छोट्या कामाचे मोठ्या प्रमाणामध्ये पैसे लुबाडले. सगळ्यात त्यांचं महत्त्वाचं स्टेटमेंट होते की भाजपची ही राक्षसी भूक मला पाहवत नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या टीकेचा रोख हा थेट महेश लांडगे यांच्यावरती केंद्रित झाला. त्याला कारणही तसं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जर आपण मागच्या निवडणुकीचा संदर्भ पाहिला तर त्या निवडणुकीमध्ये महेश लांडगे, आजमबाई पानसरे आणि दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप या तिघांच्या बळावरच खरं तर भाजपचं संख्याबळ महापालिकेतलं 3 वरनं 77वरती आणि त्यांना 5 अपक्षांनी पाठिंबा दिला असं 82वरती गेलेलं होतं. महेशदादा आता नव्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत लक्ष्मणभाऊ जगताप हयात नाहीत. आजमबाई पानसरे हे राष्ट्रवादीत आहेत, तशी त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही. त्यामुळे कोणाचा प्रचारातही ते आपल्याला दिसत नाही. त्यांचा मुलगाही निवडणुकीला उभा राहणार होता, तोही नंतर त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे आता उरलंय कोण तर महेशदादा. शंकर जगताप हे तडफेने बोलणारे नाहीत. अजितदादांच्या विरोधात काही बोलतील असं नाही, उमा खापरे बोलतील असं नाही. अमित गोरखेंचा विचार केला तर ते वयाने लहान पडतात. अजितदादा काहीतरी बोलतील ह्या भीतीने ते पण ग्रासलेले आहेत. त्याच्यामुळे राहिले कोण, महेश लांडगे. आणि महापालिकेत सत्ता असताना महेश लांडगे आणि आज लक्ष्मणभाऊ हयात नसले तरी त्या दोघांनीच सत्तेची पदं ही आपल्या कार्यकर्त्यांना वाटून दिली होती. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा महानगरपालिकेमध्ये शेखर सिंहांची राज्य आलं, एक प्रकारे प्रशासकीय राज्य आलं. प्रशासकीय राज्यच मी म्हणेन त्याला. म्हणजे एखादा राजा असल्याच्या थाटात त्यांनी शहरात अनेक चुकीची कामं केली आणि त्याच्यामध्ये महेश लांडगे हे त्यांचे मित्र बनले. आणि म्हणून मग भाजपच्या सत्ता काळातली 5 वर्ष की ज्या काळामध्ये अजितदादा म्हणतायत तसं कुत्र्यांच्या नसबंदीत सुद्धा यांनी पैसे खायचं सोडलं नाही असं दादाच्या भाषेमध्ये बोलतात, तो एक वेगळा टोन. आणि मग परत शेखर सिंहांच्या काळामध्ये हरित सेतूसारख्या प्रकल्पाच्या नावाखाली चुकीची कामं, भ्रष्टाचार तर निश्चितपणे झाला, पण रस्ते जे 61 मीटरचे केले गेले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये, ते 61 मीटरचे रस्ते बारीक करून फुटपाथ 4-4 माणसं आडवी तिडवी झोपतील आणि अतिक्रमणं होतील अशा पद्धतीने त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचाच प्रकार जणू. अशा पद्धतीने फुटपाथ मोठे आणि रस्ते लहान अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न झाला. ह्या सगळ्याच्या विरोधामध्ये अजितदादांनी तोफ डागली आणि दादा नंतर या सगळ्या विषयावर बोलता बोलता महेश लांडगेकडे वळाले आणि महेश लांडगेंच्या संदर्भात त्यांनी विधान केले की हा भ्रष्टाचाराचा आका याला आपल्याला संपवायचं आहे. आणि मग त्यांनी त्याचा संदर्भ दिला की पहिल्यांदा नाव घेतलं नाही, याला मी पहिल्यांदा स्थायी समितीचा अध्यक्ष असताना याला पहिल्यांदा स्थायी समितीचा अध्यक्ष केला. नंतर तिथे त्यांनी काही गडबडी केल्या आणि त्याच पैशातून विलास लांडेच्या विरोधामध्ये उभा राहिला आणि महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर या लोकांनी अक्षरशः महापालिका लुटून काढली. पिंपरी चिंचवडच्या या हक्काला आपल्याला संपवायचं आहे. मग महेश लांडगेसुद्धा त्यांच्यावरती तुटून पडले की मला पिंपरी चिंचवडचा अक्का म्हणताय, तुम्ही तर राज्यातल्या गुन्हेगारीचा अक्का आहात आणि तुम्ही आरशात पहा, तुम्हाला पार्थ दिसेल, स्वतःचा मुलगा दिसेल,
तुम्ही आरशात पाहिलं तर तुम्हाला तुमचा 70,000 कोटीचा घोटाळा दिसेल. पण मग हे आरोप केले त्यांनी, मूळ जे आरोप अजित पवारांनी पुरावे सादर केले हे आरोप करताना, त्याला उत्तर देता आली का ह्यांना? नाही, त्याच मुद्द्याकडे मी आता येणार होतो की भाजपने फारशा गांभीर्याने हे घेतलं नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, त्याच्यातले चंद्रशेखर बावनकुळे त्याच दिवशी आले होते. तर त्यांनी सांगितलं की अजित पवार आमच्या पक्षावरती आरोप करतायत, पण त्यांनी 70,000 कोटीच्या घोटाळ्याचं अजून प्रकरण बंद झालेलं नाही याचं भान ठेवावं. परत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आले होते रवींद्र चव्हाण, त्यांनी तर एकदम सॉफ्टली सांगितलं की अजित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली, त्याच्यामुळे ते आमच्या विरोधात असं बोलत आहेत. नंतर परत आकुर्डीला सभा झाली, त्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली. त्या सभेमध्ये महेश लांडगे म्हणाले की देवाभाऊ, आपण महायुतीचा धर्म एकट्यानेच पाळायचा का? ते इथं येतात, माझ्यावरती टीका करतात, त्यांना मी त्याच भाषेत उत्तर दिलं देवाभाऊ, असं त्यांनी सांगितलं. त्याच्यावरती त्यांना असं अपेक्षित होतं की मुख्यमंत्री पण अजितदादांवरती तुटून पडतील. पण मुख्यमंत्र्यांना राज्यामध्ये अजितदादांबरोबर, एकनाथ शिंदेंबरोबर राहायचं आहे, सत्ता चालवायची. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुण्यामध्ये एका सभेमध्ये सांगितलं की 2029च्या निवडणुकीतसुद्धा अजितदादा आमच्याबरोबर असतील. त्याच्यामुळे महेश लांडगेंनी अशी भोळेपणाची कल्पना करणं खरं तर चुकीचं होतं. आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी पण त्यांना सांगितलं की दादा, आपलं काम बोलतं आहे, आपण पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये काय काय कामं केली, ही कामं तुम्ही त्यांना सांगा, आणि ते रागावले म्हणून तुम्ही रागावू नका. हा त्यांचा जो त्रागा चालला आहे, हे आपलं काम बोलते म्हणून आहे, अशा शब्दामध्ये त्यांनी सांगितलं. एक प्रकारे त्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला. पण नंतर परत अजितदादांच्या लक्षात आले की हा बाबा थंड पडला आहे काय. परत दादांनी काल सांगितलं की महेश लांडगे हा एक नासका आंबा आहे, आणि आडीतला हा नासका आंबा दूर करा, आणि त्याच्यासाठी मी डाव टाकणारच, नाहीतर मग मी पवारांची अवलाद सांगणार नाही. त्याच्यावरती परत महेश लांडगेंनी पत्रकार परिषद घेतली आणि तोप डागली. एकूणच काय झालं की या निवडणुकीमध्ये लोकांचे प्रश्न बाजूला राहिले. जाहीरनाम्यात काही 2-4 ओळी आले असतील. भाजपची गंमत तुम्हाला सांगतो, अजितदादांनी तरी पत्रकार परिषद घेऊन अजितदादांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला, पत्रकारांशी वार्तालाप केला. त्याच्या आधी सुद्धा तुम्ही स्वतः होता 8 वाजता सकाळी भल्या पहाटे ते निघाले तिकडून, आणि 8 वाजता आपल्याला पत्रकारांना सुद्धा पळापळ करून प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली. काल भाजपने परवाच्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली कालासागर हॉटेलला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी. ही पत्रकार परिषद पहाटे 4 वाजता SMS आला की पत्रकार परिषद रद्द केली, आणि प्रत्यक्षात 2 वेगवेगळे जाहीरनामे भाजपने वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित केले. शिवेंद्रराजे भोसलेंच्या हस्ते एक झाला, आणि दुसरा एक जाहीरनामा भुसरींनी प्रसिद्ध केला. म्हणजे त्यांच्यात सुद्धा मेळ नाही, आणि सत्ता संघर्ष सुरू झाल्याचं आपल्याला त्याच्यामधनं दिसलं. आपल्याला व्हॉट्सअपवर आला, जाहीरनामा व्हॉट्सअपवरती आला. आणि शंकर जगतापांच्या प्रेस नोटमध्ये जाहीरनाम्यात काय मेट्रो आणि अमुक तमुक पाण्यातली मेट्रो वगैरे असे 2-4 मुद्दे होते. आणि त्याच्यावरती पण ह्या सगळ्या मुद्द्यांचं एकीकडे उहापोह होत असताना पिंपरी गावामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे खासदार यांची जी सभा झाली, त्याच्यामध्ये त्यांनी एक चांगला मुद्दा उपस्थित केला की ठीक आहे, तुम्ही आज जाहीरनामा प्रसिद्ध केलात, पण मग तुम्ही गेल्या 5 वर्षात केलं काय महापालिकेत सत्ता असताना? मग हे जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सांगता की भटक्या जनावरांचं आम्ही व्यवस्थापन करणार, पण मग तुम्ही कुत्र्यांच्या नसबंदीत पण पैसे खाल्ले. त्याच्यामध्ये मग तुम्ही ते काय केलं काय? तुम्ही लोकांना सांगता पाणी देऊ, मग तुम्ही 5 वर्षात काय केलं? हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. महेश लांडगे यांचे जे पार्टनर आहेत त्यांच्या WTE संस्थेसंदर्भामध्ये अमोल कोल्हेंनी प्रश्न उपस्थित केला की या संस्थेचा टर्नओव्हर 500 कोटी होता, 15 कोटी होता, 1500 कोटीवरनं 15,000 कोटींवरती कसा गेला, असा प्रश्न त्यांनी त्या याच्यामध्ये उपस्थित केला. सगळ्यात नाही तेच पुढे सांगतो मी की सगळ्यात महत्त्वाचं मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधलं की जे आपण पत्रकार बोलतोय की एवढा टीकेचा भडीमार होतोय, पण मग भाजपचे लोक अजितदादांनी केलेल्या टीकेला उत्तर का देत नाहीत? कुठेतरी पाणी मुरतंय असं सांगितलं अमोल कोल्हेंनी. म्हणजे हा जो मुद्दा होता. पत्रकार म्हणून काय वाटतं, हे सगळे आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर पत्रकार म्हणून काय वाटतंय, खरंच पाणी मुरतंय कुठेतरी? पाणी निश्चितपणे मुरतंय.
आपण पाहिलं की राष्ट्रवादीच्या काळामध्ये भ्रष्टाचार झाला नाही असं मी म्हणणार नाही, कारण आपण पत्रकार आहोत शेवटी. आपण काय राष्ट्रवादीचे हस्तक आपण नाही किंवा आपण कायम प्रवक्ते विरोधी नाही. पक्ष आहोत. आपण कायम विरोधी पक्ष. ज्या पक्षाची सत्ता असेल, पत्रकाराचं कर्तव्य आहे की त्या चुकीच्या कामांना विरोध केला पाहिजे. मग ते राष्ट्रवादीने केलेली चुकीची कामं असतील, भाजपने केलेली असतील, किंवा तत्कालीन काळामध्ये जेव्हा राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सेना सरकारने केलेली असोत, त्याच्या विरोधात पत्रकारांनी कायम असलं पाहिजे. म्हणून आपण त्यावेळेस पण विठ्ठल रुक्मिणी घोटाळे संदर्भात लिहिलं, आणखी YCM मधल्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये लिहिलं. आपण कुठल्याही गोष्टी पत्रकारांनी लपवून ठेवलेल्या नाही. आज मग महापालिकेमध्ये म्हणजे काल जर राष्ट्रवादी काँग्रेसने ओंजळीने भ्रष्टाचार केला असेल तर यांनी खोऱ्याने ओढले. म्हणजे नाही का, जर उपाशी माणूस असतो आणि तो समोर पंचपक्वान्नाचं ताट आल्यानंतर असा आदाशासारखा वरबडून खातो, तशा पद्धतीने भाजपच्या काही लोकांचं वर्तन राहिलंय. आणि तुम्हाला सांगतो, लाज वाटण्याला एक गोष्ट म्हणजे कोरोना काळात सुद्धा यांनी सोडला नाही भ्रष्टाचार करायला. महापालिकेने जे कोविड सेंटर वगैरे उभारले होते त्याच्यातली अनेक बिलं यांनी लुबाडली. अनेक हॉस्पिटलला जेवणाचा पुरवठा करण्याचं काम भाजपशी संबंधित संस्थांना आहे. त्याचा दर्जा काय होता त्या संदर्भामध्ये प्रहारचे संजय गायकेंनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्या काळात आम्ही जिजामाता रुग्णालयातच उपचार घेत होतो. जेवणाच्या दर्जाबद्दल पण त्या काळात प्रश्न उपस्थित झाला. थोडक्यात मेलेल्या लोकांच्या डोळ्या टाळूवरचं लोणी खायचं सुद्धा काम भाजपने केलं, की जे राष्ट्रवादीने कधी केलं नव्हतं. पैसे सगळेच लोक खातात ही एक मानसिकता आपल्या देशामध्ये झालेली आहे. आणि भ्रष्टाचाराविरोधात संघर्ष करणारे सुद्धा नंतर कधी तलवारी तरी म्यान करतात किंवा त्या प्रवाहामध्ये स्वतःला सामील करून घेतात. त्यांनी एवढी आता हे सगळं इतकं सगळं घडल्यानंतर, एवढं सगळं झाल्यानंतर लोकांना सत्तांतर पाहायला मिळेल का? या महापालिकेची निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. पण मी तुम्हाला मागाशी सांगितलं की विधानसभेला अंदाज व्यक्त करून पत्रकार आणि राजकीय निरीक्षक तोंडावर पडलेले आहेत. त्याच्यामुळे कुणीही या निवडणुकी संदर्भात धाडसानी विधानं करत नाही आहे. त्याला कारण भाजपकडे आयकर विभाग आहे, म्हणजे त्याचा ते वापर करतात. भाजपकडे ईडीची यंत्रणा आहे. तुम्ही बघा, कालच किरीट सोमय्या म्हणाले माझ्याकडे 70,000 कोटीच्या घोटाळ्याची फाईल आहे. मग लोकांनी त्यांना काय काय शिव्या घातल्या तेही तुम्ही पाहिले असतील. नागडोबा वगैरे काय काय म्हणाले. पण ते असं ह्यांनी काय केले की ह्यांच्याकडे शस्त्र ठेवून दिली, योग्य वेळी ते बाहेर काढतात. विक्रम वेताळासारखा तो मानगुटीवर बसतो. ऐन वेळेस ते रेकॉर्ड तयार करून ठेवतात त्या माणसाचं, की अश्विनी सातव कुठे चुकली, सातवडेकर कुठे चुकला. मग त्याचं ते शोधायचं आणि मग तेवढा मुद्दा साईडला कपाटात ठेवून द्यायचा. आणि तो विरोधात चालला, खूप वळवळ करायला लागली की ते रेकॉर्ड काढायचं, त्याच्या तोंडावर मारायचं. त्यातून निर्माण काही होत नाही. संजय राऊत जेलमध्ये जाऊन आले. पण जो मी नेहमी सांगतो की ज्याचं नाणं खणखणीत आहे आणि जो नडू शकतो तोच भाजपला पर्यायी ठरू शकतो. काय या शेवटच्या प्रश्नाकडे अगदी थोडक्यात आपण जाऊ. या शहराचं भवितव्य काय? मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की शहराच्या प्रश्नांवर या निवडणुकीत चर्चाच नाही झाली. भाजपने शेवटच्या टप्प्यात जाहीरनामे 2 प्रसिद्ध केले. त्याच्यात एकच त्यांनी सांगितले की पाण्यातून मेट्रो, एक विचित्र कल्पना सांगितली त्यांनी. पाण्यामधून आपण म्हणजे दिलीप बंड असताना नदीच्या कडेने एक रस्ता करून काही वाहतूक होऊ शकेल वगैरे अशा प्रकारची चर्चा झाली. पुढे त्याचं काहीच झालं नाही. आणि आता हे पाण्यातून मेट्रो नेणार आहेत, शहरवासियांना रोज पाणी देणार आहेत. आता 9 वर्षे दमले लोकांना पाणी देऊन. त्यांनी ते सांगितलेले, अजितदादांनी सांगितले सगळ्यांना मेट्रोमधून फ्री. भाजपची हवा टाईट झाली आहे का? निश्चितपणे या निवडणुकीमध्ये ती सगळी चर्चा ही भाजप आणि राष्ट्रवादीची जी आहे ती भ्रष्टाचार आणि एकमेकावरती चिखलफेक अशा याच्यावरती ती केंद्रित झाली. शेवटच्या दिवसापर्यंत अजितदादा बोलत होते. काल पण त्यांनी सांगितलं की महेश लांडगे हा नासका आंबा आहे आडीतला, त्याला बाजूला केल्याशिवाय मी म्हणजे मला पवारांची अवलादच म्हणणार नाही. अशा प्रकारे त्यांनी शेवटपर्यंत आपला आक्रमक पावित्रा कायम ठेवला. फक्त याच्यात एक दुर्दैव दिसलं आपल्याला की एकटे अजित पवार पळत होते. स्थानिक जे नेते असतील, योगेश बहल असतील, विलास लांडे असतील, अजित गव्हाणे असतील. भाजपची अवस्था आता काय झाली तेवढं आपण बोलू आणि थांबूया. भाजपची अवस्था म्हणजे सहन होत नाही आणि सांगता येत नाही. कारण अजित पवारांच्या विरोधात काही बोलायला जावं, दादांची जर सत्ता आली तर काय होणार महापालिकेत. त्याच्यामुळे स्थानिक नेते भाजपचे ते जे मुळातच अजित पवारांच्या मुशीत अर्धे लोक तयार झाले ते घाबरलेले अवस्थेत. त्यामुळे नको दादांचा एखादा फोन आला तर कशाला डोक्याला त्रास करायचा, त्यात त्यांची सत्ता आली तर पुढे आपली दुकानं लागणार नाही ही त्यांची भावना आहे. परत महेश लांडगेंशी कोणाचं चांगलं रिलेशन आहे. त्याच्यामुळे हे सगळं
एकमेकाशी अशी मिलीभगत असल्यासारखं हे चाललेलं दिसतंय तुम्हाला. जे एकूणच जर पाहिलं तर आरोप प्रत्यारोपांमध्ये नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते चर्चेला आले नाहीत, पण अजित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं दिली गेली नाही. हा, त्या मुद्द्यावर मी येत होतो. दिली गेलेली हा, नाहीयेत. त्या मुद्द्यावरती येतो त्यामुळे मी. त्यामुळे आता लोक काय करतील उद्या हे आपल्याला 16 तारखेला कळेल. नाही, त्यातला महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. मागच्या वेळेस अजितदादांची झालेली अवस्था आता निश्चितपणे भाजपची कदाचित होईल अशी लक्षणं दिसत आहेत. जर यांनी आता उत्तर द्यायला वेळ कुठे मिळलाय, काल प्रचार संपला, त्याच्यामुळे आता उत्तरं कधी देणार. वृत्तपत्रांमध्ये जाहिराती आता येऊ शकत नाही, त्याच्यामुळे लोकांच्या हातामध्ये निश्चितपणे ही निवडणूक आहे. ही निवडणूक लोकांच्या हातात आहे. भाजपला उत्तरं देता आलेली नाहीत आणि आता ती वेळही निघून गेलेली आहे. त्यामुळं लोक उद्या काय करतात हे 16 तारखेला समजणार आहे. दरम्यानच्या काळात या 2 दिवसात सुद्धा प्रचार थंडावला असला तरी मोठ्या घडामोडी घडणार आहेत आणि त्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे. पाहत राहा आसपास.